नुसता खरमुरे खा ते रस्त्यानंच खात जातात पिच पिच थुंकत. तो पहिला मूर्ख. बरं, जो विनाकारण हसायला काहीतरी कारण पाहिजे की नाही. उगा हसतात का लोक? काहीतरी कारण असल्याशिवाय कोणी हसत नाही. मला सांगायचं कारण काय की विनाकारण हसत नाहीत. कबीर महाराज काही विनाकारण हसल्यातले नव्हते. गेलेल्या गोष्टीबद्दल जो शोक करतो तो एक मूर्ख बन. दोन माणसात जाऊन बोलतो तो चौथा मूर्ख. काही कारण नसताना माणसं आपलं घ्या म्हणून जातात बघा. काही कारण नाही, गपचिप जाऊ आपलं आपलं रस्त्यानं. दोघं भांडून घेऊ लागते म्हण बरं का महाराज. यानं म्हणला आता बोललास तर 64 दात पाडील म्हणला. यानं म्हणला कसे 64 पाडतोस, रात्रीत 32च म्हणला. त्यानं म्हणला तू बोलणार आहेस माहित होतं, दोघांचं गणित करून सांगितलं म्हणला. विनाकारण रस्त्यानं जाताना माणसं गप बसत नाही. तसं विनाकारण कबीर महाराज हसण्यातले नव्हते बरं का. महात्मा होते ते, भगवंताशी एकरूप झालेले होते. ती माय माऊली आली, विचारली महाराज का हसलात? तिने म्हणले काय नाही ग, हसणं आलं म्हणून हसलो. कारण सांगा. त्यावेळेस कबीराने उत्तर फार गोड दिलं. तिनं सांगितली तुझ्या नवऱ्याने नथ आणली म्हणून तू खुश होऊन आनंदानं उड्या मारत 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 आम्हाला सांगितलीस नवऱ्याने नथ आणली, नवऱ्याने नथ आणली, नवऱ्याने नथ आणली म्हणून गावभर सांगितलीस म्हणली. काय केलीस? गावभर सांगितलीस. आणि ज्यानं जर समज तुला नाकच देत नव्हता तर नथ कुठं लावतं ते सांग म्हणला. विठाल हो, ज्यानं नाग देतच नव्हता तर नथ कुठं लावत होती? कुठं लावत होता नथ सांगा. आता जिथं नाक नाही तिथं नख शोभून दिसली असती का? मग आता मला सांगा, नथ घेऊन देणाऱ्याचं स्मरण करावं का नाक देणाऱ्याचं करावं? पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई करे जना, स्वही काचा खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. कुणाचं स्मरण करावं सांगा? कुणाच्या स्मरणानं कल्याण होणार आहे? नथ घेऊन देणाऱ्याचे स्मरण केल्यानं कल्याण होणार आहे का महाराज या नाग दिलं त्याचं करून चिंतन केल्यानं स्मरण होणार आहे? तुकोबाराय सांगतात जने हा जीव दिला दान, जग जीवन नारायण, जीवन नारायण, नाहे जीवन भवरोग, हे गायन गुण तयाते, कुणाचं चिंतन करायचं ऐका. मी सांगतो तुम्हाला, उगा कुणाचं चिंतन करत बसू नका.
बघा श्रुतिमता सांगते, अनात्म पदार्थम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम. अरे जे जन्माला आलं नाही त्याचं चिंतन करणं म्हणजे मूर्खपण आहे. बघा आपण कुणाचं चिंतन करता, न झाला प्रपंच त्याचं चिंतन करता, वेडेपण आहे महाराज. हां, त्याच्या स्मरणानं महाराज बघा, जी वस्तू झाली नाही त्याचं चिंतन करणं म्हणजे वेडेपण आहे बरं का. प्रपंचाचा अत्यंतिक भाव सांगितलेला आहे. जे जन्माला चाललं नाही, न रूपमस्येह ततोपलब्धते नांतो न चादिर्ण च संप्रतिष्ठः अश्वत्थमेनं सविरूढ मूल असंग शस्त्रेन दृढेन चित्तवा. भगवान बोलतात, जे आलं ज्याची उत्पत्ती नाही, जाऊ द्या, चला आपल्याला फार पुढे जायचं बरं का. उगे याच्यात बसलं तर आपण इथंच, आपलं काम इथंच राहील. जे कामा करताला ते करून आपापलं निघून जाऊ. मी का बोलतो, तुकोबार आहे काय सांगतात, जसं कीर्तनाचं आहे तसं जीवनाचं तसंच आहे बरं का. काय आपलं काम आहे, जे नेहा जीव दिला दान. आता बघा देवाने आपल्याला जीवनाचं दानच दिलेलं आहे महाराज. चला मागे 2-4 वर्षाखाली काय आलतं हो, कोरोना. हां, मग त्याच्यामध्ये कसे कसे होते सगळे बघा. उगा आठवण करा, जा थोडं भूतकाळामध्ये. हां, जा थोडं जाऊन या महाराज. काय अवस्था होती आपली, जाऊ द्या, भयानक अवस्था होती. आमचे चोपदार महाराज जाऊन आलेत महाराज तिथून. हां, मग म्हणले महाराज आता तुमच्यासोबत बरं आहे म्हणले, आता नको रे बापा काय म्हणले. ऐका, आपण तिकडून जाऊन आलात महाराज, त्याच्यातून देवानं महाराज लोण्याचं केस काढल्यासारखं बाहेर काढलो आपल्याला. लक्षात घ्या, लोण्याचं केस काढल्यासारखं. कशा करता काढलंय, हां कशा करता, लोकांचे लग्न जेवायला. हां, कशा करता काढले सांगा मला, कशा करता काढले. गायीन गुण तयाचे, बस त्याचं गुणगान गाण्याकरता. आपल्यावर समाजाची काहीतरी जबाबदारी आहे, आपल्याला चांगलं राहण्याकरता. भूतकाळ संपून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा, सकळाचे पाये माझे दंडवत. कारण महाराज बोलतात, बाबा आता झालेलं झालं, जाऊ द्या. तर वाल्या कोळी काय महाराज साधूच होता का पहिला, तेवढं तर पाप नाही. आता मला सांगा, कीर्तनात तुम्ही जेवढे काही बसलात, उगे 10-5 खून करून तरी बसलात का हो इथं? हां, बरं 10-5 खून करणार आता बसल का सांगा, सांगा. तेवढं पाप नाही, पण तेवढ्या पातकाला सुद्धा जर जीवनामध्ये उत्कर्ष होऊन त्याचं कल्याण होत असेल तर आपलं कल्याण का होणार नाही सांगा महाराज. ऐका, मग कुणाच्या कल्याणानं आपलं हित होईल, तुकोबाराय सांगतात आपल्याला, त्याचं चिंतन करा. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पावले समची साजरी. बाबा त्याचं चिंतन केल्यानं आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. बरं, मग एकानं विचारलं तुकोबारायला, तुम्ही सांगता चिंतन करा करा म्हणून घंटा झाला लावला, आम्हाला देतोय काय देव? काहीतरी देल तरच लोक देवाजवळ मागे लागतात. नुसतं रिकामं देवाला कोण विचारत? हां, जगाची रीत आहे. सर्वे गुन्हा कांचनमाश्रयंती, सगळे गुण पैशाजवळच आहेत म्हण कलियुगामध्ये. एकानं म्हणला देवाचं चिंतन करा, पण देव काय देईल? मग तुकोबाराने सांगितलं, सांग बाबा तुला सांगतो देव काय काय देतो. कीर्ती ही संतामुखी, तो मज दाखवा हरी, पांगुळा पाय देतो नादे पंढरपुरी. अरे बाबा, साधू संताची जर कीर्ती ऐकला, ज्याला पाय नाहीत त्याला पाय देतो. कोण दिले? ज्याला पाय नाहीत त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाहीत आंधळ्या आंधळ्या पांगळ्याचा बोला बोला बोला. रसवला विश्व सर्व होय घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. हेळा मात्रे बोला बोला, टाळ वाजवा.
दुःख कोणा वारे तुझ वाचुरी चिंता धर्म गाजा गोतुला पाडू राजा जानसी जीविते गा सांगता चिंतन केल्यानंतर पांगळ्या त्याला पाय देतो महाराज. जे दृष्टीहीन आहेत त्याला दृष्टी देतो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. बाबा जे आंधळे आहेत त्यांना दृष्टीहीन म्हणजे आता बघा गंमत. आता तुम्ही आम्ही सगळेच आंधळे आहोत महाराज. तुम्ही म्हणताल डोळे राहून आंधळे. हां आपण येट्टू झड आंधळे आहोत. माझ्या सगळं बरं का, मला सोडून नाही. नुसता गोविंद महाराज म्हणतील महाराज मलाही धरून. सगळेच आंधळे आहोत. का आंधळे आहोत महाराज? आपल्याला देव दिसतो का देव कळतो? बोला बोला तरच पुढे जाऊ. पण ऐका मी का बोलतो. भगवत स्वरूपाला पाहिल्याबरोबर महाराज त्याला बघितलं पाहिजे. मग हा परमात्मा काय करतो काय करतो ऐका महाराज. मुखियासी वाचा, बहिरासी कान, पांगुळ्यासी पाय. खेळियामध्ये तुकोबारा बोलतात आपल्याला. जो महाराज वृद्ध झालाय त्याला तरुण करतात बघा. मग त्याला पाहणं म्हणजे काय महाराज? त्याच्या करता ज्ञानदृष्टी पाहिजे बघा. ज्ञानदृष्टी पाहिजे. ज्ञानाचा डोळा डोळसा तो स्तुती नो हे बहुसा भाग्याचा की माऊली बोलतात. त्याला पाण्याकरता ज्ञानदृष्टी पाहिजे. एवम जीव धर्माहीन जो जीवासी अभिन्य. बाबा मग त्याला जाणण्याकरता काय करावं लागतं? कृष्णांजन एक वेळ
दुःख गेले दुःख गेले बोला 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 त्रिगुरु निवृत्तीराय मार्ग दावेला बाप रघुनादेवी वारो विठ्ठल दिनाचा धर्म जागो चलवाचा आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव याचं द्रुपद बघा. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आंधळ्याला दृष्टी देतो त्याचं नाव कोण आहे? कोण देतं आंधळ्याला दृष्टी? बघा, देव आहे म्हणून कोण दाखवते? कोण दाखवते? श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोजवळ. काय करतात? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. आढळ म्हणजे काय? हे दृष्टी स्वच्छ करतात. वाचा, ज्ञानोबा फार गोड बोलतात. हे दृष्टीतला दोष जावा लागतो. मग या दोष गेल्यानंतर आता बघा, भांड्यामध्ये जर पहिलाच जर समजा काहीतरी घाण असल्यानंतर त्या भांड्यामध्ये चांगलं दूध टाकता येईल का? हो, येईल का? व्यवहाराची भाषा बघा. भांडं पहिलं खराब आहे, त्या भांड्यामध्ये दूध टाकलं तर दूध विरजून लागत नाही, खराब होते, वास येते, त्या भांड्याकडे बघावं वाटत नाही. तसं या बुद्धीमध्ये असणारं महाराज विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील केव. बस भजे नारायणी भाव पावने ठाव नरदेहा. मग या बुद्धीमध्ये महाराज बुद्धी काय गलित झालेली आहे, बुद्धी अस्वच्छ झालेली आहे. काम क्रोधाधिक विकारानं बुद्धी कशी झालेली आहे? खराब झालेली आहे. मग या बुद्धीला कोण स्वच्छ करतं? ज्ञानोबा आपल्याला सांगतात बघा. श्री काय ज्ञानोबा आपल्याला बोलतात? धुबोनी मळकटा बुद्धीचा जेने. बाबा काय करतात? ज्ञानोबा आपल्याला सांगतात, बुद्ध्या विशुद्ध या युक्तो धृत्यात्मानं नियम्यच शब्दादि विषयंस्तक्त्वा रागद्वेष. त्याच्या खाली माऊली बोलतात, गुरु दाविलिया वाटा का येवोनी विवेक तीर्थ तटा धुवोनी मळकटा बुद्धीचा तेने. अशी बुद्धी स्वच्छ करतात. आणि स्वच्छ केलेल्या बुद्धीमध्ये आता असो, आता प्रमाण भरपूर आहेत, पण आता चलतो पुढे बरं का. काय होईल बाबा ऐका. बुद्धी स्वच्छ केल्यानंतर काय होतं? तुका मने चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ. कुणाच्या अंतःकरणात परमात्मा राहतो? ज्याचं मन बुद्धी स्वच्छ झालेली आहे. मग तुकोबारे सांगतात, बाबा हा आपल्याला नुसते डोळे देत नाही. डोळे तर सगळ्याला देवाने दिले, पण या डोळ्याने देव दाखवतो. एवढा असणारा महाराज लाभ आपल्याला परमात्मा देतो. बघा, संतांच्या कृपेने देव कळतो. बादशाह होता, विचारलं महाराज आपल्या राज्यात किती आंधळी आहेत? त्या बादशाने सांगितलं सगळेच आंधळी आहेत. म्हणला कसं? म्हणला मी सांगतो कशा आंधळी आहेत. दुसऱ्या दिवशी महाराज बिरबल भल्या चौकामध्ये बाज विनत बसले. बाज विनत बसल्यानंतर आलं, त्याने विचारलं काय करता? लिया यांचं नाव पहिल्या नंबरला. दुसऱ्याला काय करता? लिया यांचं नाव दुसऱ्या नंबरला. असं म्हणत म्हणत पूर्ण त्या बिरबलाची वहीच भरली. मग संध्याकाळी उन्हाळा सुरू झाला. त्या बादशाला वाटलं आपणही थोडं काय चाललंय काय नाही ते फेरफटका मारावं म्हणून निघाला महाराज. नेमकं त्याची दृष्टी बिरबलाकडे पडली आणि विचारलं, बिरबल महाराज काय करता? त्यानं म्हणलं पहिल्याची वही झाका, नवीन वही आणा, चांगली नवीन पेन आणा आणि नवीन वहीवर फक्त राजाचं नाव लिहा. काय? राजाचं नाव लिहा. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि पहिल्या महाराज काय सांगितलं होतं? आंधळे कोण आहेत? तर पहिल्या यादीत राजाचं नाव होतं. राजाने राग आला, त्यानं बघितलं, हे बिरबल
तू माझा अंकित आहेस. हां, ज्यांना अंकित राहते त्याला मालकाला बोलता येईल का हो? हां, भलं किती चुकू द्या. हां, संस्था चालकाचं पण गुरुजीला बोलताच आहे ना. ठाल विठाल बोलता येत नाही बाबा. बघा, सगळं कळत होतं भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला, कृपाचार्याला, पण दुर्योधन बोलू देत होता का कुणाला? तर असं माईकच घेऊन निघत होता. हा, बघा कोण होते भीष्म? प्रल्हाद, नारद, पाराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शकशौनक, भीष्मदाल, पुण्यानी नामानी परम भागवतानी भगवंताचं चिंतन करणारे महाराज. द्रौपदीवर अन्याय झाला, बोलता आला का हो? आलता? आला नाही महाराज. गप बसत होते. ते मूग गिळतात म्हणून बघा, गप बसून काहीच कळत नाही, शांत. तसं त्या पद्धतीनं काहीच बोलता आलं नाही. राजाने सांगितलं मला आंधळा ठरवतोस. त्यानं म्हटलं तुम्ही आंधळेच आहोत मालक. असं कसं मी आंधळा? आता त्यानं मग बिरबल आलंय सगळं. मला सांगा, मी ज्या ठिकाणी बाज विणत बसलो होतो त्यावेळेस तुम्हाला तिथं दिसलं होतं की नव्हतं? हा, बाज विणत बसल्यानंतर मी तुमच्या डोळ्याला दिसत होतो की नाही? मग त्याने म्हणलं दिसत होतं. मग दिसत असताना सुद्धा विचारता म्हणून आंधळे आहोत. आपला विचार करत असताना आपण देवाजवळ जाता, पण आपल्याला देव कळत नाही. पण तो न कळेला महाराज परमात्मा पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबराय सांगतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते. मग काय करा? तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. बस त्याचं चिंतन केल्यानंतर जो पांगळ्यात त्याचं स्मरण केल्यानंतर पांगळ्याला पाय देतो. जो दृष्टीहीन आहे त्याला डोळे देतो. एकाला म्हणला हे डोळे पाय हात घेऊन काय करायच्यात? म्हणला दाम सांगा, दाम. म्हणला कुंभारायांना म्हणला हे डोळे फिळे मिळतील. म्हणला सगळे नवीन मिळालेत. म्हणला आता हा, डोळे गेल तरी महाराज नवीन येवलेत, पाय गेल तरी, पण हे कुठं आहे सांगा? तो कुंभाराय म्हणले बाबा त्याचं चिंतन केलास तर तेही मिळते. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडीला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. काय दिलं हो देवानी? काय दिलं? नुसतं तोळ्याची अंगठी घातलं नाही देवानी. हा, सोन्याची अंगठी घातली नाही, बरं तोळा दीड तोळ्याची.